धुळे शहरातील देवपूर युवा मंचतर्फे शहीद सुपुत्र योगेश बदाने या जवानास श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झाला। भारत देशासाठी अनेक जवानांनी आपले प्राण गमावले व भारत देशाला स्वतंत्र भारत केला व भारत देशासाठी नेहमीच झटणारे जवान हे नेहमी आपल्या भारत मातेच्या संरक्षणासाठी आपले प्राणाला त्यातलाच एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथे राहणारे वीर जवान योगेश मुरलीधर बदाने काश्मीरमधील सुंदरवन सेक्टरमध्ये पाकिस्तानाशी लढत असताना शहीद झाला। पाकिस्तान गोळीबारात प्रत्युत्तर देत असताना शहीद झाला। त्यास दत्त मंदिर नगावबारी येथे शहीद जवान योगेश बदाने यास श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळेस देवपूर पोलीस निरीक्षक निकम साहेब, देवपूर युवा मंचचे अध्यक्ष अमोल मराठे, संदीप लोणारी, राकेश कोळी, महेश कोळी, प्रशांत माळी, हरीश गिरासे, पवन गिरासे, अजय गिरासे, योगेश्वर नेरकर, प्रवीण पाटील, रामसागर वर्मा, निलेश जाधव, राकेश लोणारी, अमोल शिंदे, राजू पवार, गणेश मोरे, भावड्याभाऊ आदी कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते। गोळीबारामध्ये शिंदखेडा तालुक्यातील खलणे या गावातील योगेश बदाने यांना वीरमरण आलं आहे। त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज देवपूर युवा मंच नगावबारी परिसरात जे कार्यक्रम ठेवला होता, यावेळी पाकिस्तानाचा आम्ही निषेध केला आहे। पाकिस्तानाला चोख प्रत्युत्तर आज 4 पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना मारले, असे रोज त्यांच्या दहशतवाद्यांना मारलं पाहिजे आणि पाकिस्तानाला चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे। आता आम्ही पाकिस्तानाचा झेंडा बी बाळला आहे आणि आम्ही जाहीर निषेध करतो या गोष्टीचा।